मित्रांनो नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग। बघा, सर्वांची एक इच्छा होती की तुम्ही मुंबई ग्राउंड कटऑफविषयी व्हिडिओ आणा। तो व्हिडिओ आपण अभ्यासपूर्व आणलेला आहे। आता मुंबई शहरसाठी सध्या पण अजून ग्राउंड चालू आहे आणि त्यामध्येच बघा, ज्यावेळेस जसा प्रकार मागच्या वेळेस घडला होता मेरिटचा, कारण अनपेक्षित तसं मेरिट मागच्या वर्षी आलं होतं फायनल कटऑफ, पण यावेळेस बघा आता ग्राउंडचं मेरिट काय असेल। मुंबई शहरसाठी बघा 2572 टोटल जागा आहेत आणि 3,50,000च्या हून जास्त फॉर्म हे मुंबईसाठी आलेले आहेत। म्हणजे एकाच 10 तर विचार केला तर 2572 जागेसाठी 25,720 उमेदवार हे एकाच 10 प्रमाणे पात्र होतील। म्हणजे 25,720 मुलं हे लेखीसाठी पात्र असणार आहेत। आता यामध्ये नेमकं मेरिट कसं जाईल, म्हणजे मागच्या वेळेचं जे मेरिट होतं मागच्या वर्षीचं आणि या वर्षीचं मेरिट कसं असेल, हा एक प्रश्न आहे पोरांचा। आणि यावेळेसचं मेरिट सुटेबल असेल का, किंवा 32-34 वाले मुलं सेफ असतील का, आपण सर्व काही या व्हिडिओतून बघणार आहोत। बघा, आता जागा आणि पात्रता, यावेळेस जागा कमी आहेत आणि जास्त फॉर्म पडलेले आहेत, त्या माध्यमातून हे मेरिट थोडंसं जास्त लागू शकतं। कारण काय, इतर जिल्ह्यापेक्षा सगळ्यात शेवटी हे मुंबईचं ग्राउंड आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे, कारण यावेळेस सिंगल फॉर्म असल्यामुळं टफ मुलंच फक्त मुंबईला उतरलेले आहेत, बाकीचे बाकी डिस्ट्रिक्टमध्ये गेलेले आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट बघा, मागच्या वर्षी जे मेरिट होतं त्या मेरिटपेक्षा यावेळेस थोडं मेरिट हाय लागू शकतं। आणि त्यापूर्वी ड्रायव्हरचं मेरिट जे होतं मुंबई शहरचं, ड्रायव्हरचं ग्राउंड आणि पोलीस शिपायांचं ग्राउंड एकाच मैदानावरती आहे। म्हणजे 3 मैदान दिलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांचं ग्राउंड आहे। मग त्यांचा परफॉर्मन्स कसा होता, ड्रायव्हरसाठी बघा ओपनला 47चं मेरिट लागलंय, महिला 43चं लागलेलं आहे, एसी 42 लागलेलं आहे, असं हे लागलेलं आहे ग्राउंडचं मेरिट। म्हणजे 42च्या पुढे हे मेरिट आहे जनरली। मग शिपायाला नेमकं कसं होईल, शिपायाला बघा ओपन कास्टला 217 जागा आहेत, त्यामध्ये 2117 जागा त्यांना घ्यावं लागतात मुलं एकाच 10 या माध्यमातून। पण आता या ठिकाणी मेरिट काय लागेल, मुंबई शहरसाठी 40 ते 42 हा सेफ स्कोर असू शकतो, तो म्हणजे ओपनसाठीचा। त्यामध्ये 1-2 मार्क खालीवर होतील, पण 40च्या वरतीच मेरिट येण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। EWS साठी ओबीसी, एसबीसी आणि एसईबीसी 36च्या पुढे तुम्हाला मार्क असावेच लागणार आहेत। तर जास्त कमी होऊन एखादा मार्क खाली किंवा वर जाईल, पण 36च्या खाली ते मेरिट येऊ शकणार नाही। आणि त्यानंतर NT असेल, NT अवघड, त्यामध्ये यापेक्षा 2-4 मार्क कमी, म्हणजेच 32-34च्या आसपास मेरिट लागू शकतं। यामध्ये एखादा मार्क खाली होऊ शकतो, पण ॲव्हरेजली मेरिट हे असेल। आणि महिलांचं ओपनचं असेल 34-36च्या मध्ये लागेल, आणि EWS 26-28, ओबीसी 26-28, एसबीसी आणि ESBC त्या दोघांचं 26 ते 28च्या मध्ये मेरिट लागू शकतं। आणि SC आणि ST 30-32 मेरिट लागू शकतं, पण SC साठी खास करून 34 आकडा हा पार होऊ शकतो। त्यामुळं जो विषय आहे तो विषय मित्रांनो हार्ड एवढंच आहे की जनरली पोरांचं ग्राउंड आणि जे कटऑफ लागेल हे जास्ती काय लागणार नाही। पण 25,720 मुलं आहेत, आणि जर 2022-23चा जर पॅटर्न मारला लेखीचा, तर त्यावेळेस तुमची तारांबळ होते। तुम्ही मागच्या वर्षी भरपूर असा तुम्ही अभ्यास केला होता, तुम्ही खूप अभ्यास केला, पण काय झालं, लेखी पूर्ण अपेक्षेप्रमाणे नव्हती आली, लेखी पूर्ण वेगळी आली। मग अशा वेळेस बघा, या गोष्टीवरती विचार करून आणि पूर्ण सिलेबस ॲनालिसिस करून, खास करून मुंबई शहर शिपायासाठी, म्हणजे मुंबई शहर पोलीस शिपाई जो पद आहे त्याकरता 23 प्रश्नसंच बनवलेले आहेत। हे 23 प्रश्नसंच 23 टेस्ट सिरीज जे आहेत ते टेस्ट सिरीज मित्रांनो ऑफलाईन आहेत, ते PDF सर्वमध्ये आहेत। आणि तुम्हाला हा पेपर जो आम्ही काढलेले आहे पोलीस मराठी शिपाई मुंबईसाठी, त्यामध्ये 23 पेपर्स तेही पूर्णपणे मुंबई शहर शिपायासाठी डिझाईन केलेले आहेत।
आणि याचा फायदा हा फक्त मुंबई शहर शिपायालाच होईल आणि तो फायदाही चांगल्या प्रकारे मित्रांनो होऊ शकतो. आता हे 23 टेस्ट सिरीज पेपर आहेत ऑफलाईन, तुम्हाला ते सोडवायचे आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर हे PDF पाहिजे असेल तर आमचे मित्र दसरथे सर आहेत, तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा आणि त्याला तुम्ही 300 रुपये त्यांच्या पेटीएमला फोनपेला वगैरे तुम्ही पाठवून द्या आणि तुम्ही शॉर्ट मारून त्यांना पाठवून द्या. तुमच्यापर्यंत ती PDF व्हॉट्सअपवर तुमच्या येऊन जाईल. वर मी खाली नंबर देतो, त्यांचं नाव आहे दसरथे सर. तुम्ही त्यांच्याकडनं PDF ह्या घेऊ शकतात मुंबई शहर शिपायासाठी. आणि ते PDF मध्ये अतिशय ठळक आणि परीक्षाभिमुख मुंबई शहरसाठी डिझाईन केलेले पेपर ते आहेत पूर्ण. तुम्ही 23 पेपर तुम्ही सोडवा, तुमचा लेखी परीक्षेमध्ये परफॉर्मन्स हा अतिशय बेस्ट राहणार आहे बघा. आणि महत्त्वाची गोष्ट, तुमची लेखीवर तुमचं मेरिट अवलंबून आहे. तुमची जर लेखी चांगली असेल तुमचं मेरिट हे चांगलं लागू शकतं. त्यामुळं हायगाई करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा, व्हिडिओ शेअर करा आणि आपलं टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. नमस्कार, जय हिंद.